नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे फोडीव पिठलं. पिठल्याचे तर खूप प्रकार बघितले असतील, पण हा हे थोडंसं वेगळं आहे. हे आपण मिरच्या वगैरे, मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक, जिरं हे घेतलं. हे आपण एवढं थाळीमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. तर चला तर आपण हे मस्तमध्ये चेचूया. ओबड चेचायचं आहे हिरवी मिरची, जेणेकरून ना हे पिठल्याला मिरचीमुळे खूप चांगली टेस्ट येते. आपण आता ह्याच्यामध्ये बघा आपण धनिया पावडर टाकूया, थोडीशी हळदी पावडर टाकूया आणि आपण हे जो मिरचीचा ठेसा म्हटलं तरी चालेल, हे वाटलं हे सगळं टाकूया आपण ह्याच्यामध्ये. बरोबर थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. बरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छानपैकी आपल्याला हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपण छानपैकी एकदम घट्ट असं करून असं थाळीला छानपैकी थापटायचं छानपैकी आणि आपण त्याला गरम पाण्यामध्ये वाफवून घ्यायचं आहे. हे आपण असं छानपैकी थापटलं. आता ह्याला वाफवून घ्यायचं आपल्याला गरममध्ये. हे जे आहे आपलं हे ह्याच्यावरती आपल्याला हे 10 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. बघू मंडळी आपलं झालं का हे. छानपैकी एकदम मस्त शिजलेलं आहे, खाली अजिबात पडलेलं नाही, पाहू शकता तुम्ही. थोडंसं जिरं, मंडळी हा आपला गरमागरम फोडीव झुणका म्हणजेच पिठलं. हे भाकरीवर किंवा चपातीवर पण खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा.